आज नदी शुद्धीकरणावरती 5,000 कोटी खर्च करतायत. नदीचा कॅनॉल बनवलेला आहे, 7,000 झाडं कापली जात आहेत. त्यामुळे हे सगळे जे दावे केले जातात ते पूर्णपणे खोटे. पुणे शहराचा बकास झालेला आहे. जेव्हा शिरोळे होते तेव्हा त्यांनी 3-3 कोटींमधले टॉयलेट उभे केले. अशा पद्धतीचे स्मारक, जी विकासाची स्मारकं नाही, पूर्ण बंद पडलेली स्मारकं उभी केलेली त्यांनी. बरं मी येतो तुमच्याकडे वाहतुकीचा. आता प्रश्नांचं ट्रॅफिक एवढं आहे, खरं सांगायचं तर प्रश्नांचं ट्रॅफिक एवढं आहे की पुण्याच्या ट्रॅफिकचा प्रश्न केव्हा सुटणार याला जबाबदार कोण? पुण्याचा ट्रॅफिक केव्हा सुटणार याला जबाबदार ही पुण्याची जनता आहे. कारण गेल्या 15 ते 20 मला बोलू द्या 15 ते 20 वर्ष तुम्ही ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांनी काय तुमचे जे काही प्रश्न आहेत ते काय सोडवले नाही. महाआघाडीवरती आणि महाआघाडी महायुतीवरती सतत काही ना काहीतरी आरोप करणार, त्याचा प्रत्यारोप ते करणार. पण इथं वंचित बहुजन आघाडीचे आमचे जे उमेदवार आहे त्या सर्व प्रश्न मी सोडवणार ह्या धमकीने, ह्या खुमेशीने ते पुढे आलेले आहेत. त्यांनी असं वाटतं की आम्ही हे सगळे प्रश्न सोडवू, आम्ही कोणासाठी दिल्लीत कोणतरी बसलं त्यासाठी काय मतं मागत नाही. आमचा उमेदवार हा स्वतः उमेदवार म्हणतो मला मतं द्या, मी तुमचे सर्व प्रश्न सोडून जाईल. पण तो काही पक्ष या ठिकाणी असं करतात की दिल्लीमध्ये कोणतरी बसलेले आणि त्याच्यासाठी मत द्या. या बलाढ्य भारत देशाचा कुणी जरी पंतप्रधान झाला तरी त्याला त्या देशामध्ये किंमत मिळणार आहे. म्हणून आमच्या उमेदवाराला या पुणेकरांनी कुठल्याही डोक्यामध्ये कुठला विचार न आणता मतं द्यावी आणि तुमचे प्रश्न येत्या 5 वर्षात सोडवलं शहर राहणार नाही. बरं ठीक आहे. वाहतुकीचा प्रश्न समाधानकारक उत्तर देऊन टाका, मी पुढल्या मुद्द्याला जातो. हे बघा, त्यांनी आता वाहतुकीचा मुद्दा काढला. पुण्यामध्ये BRT आणण्याचं काम सुरेश कालमाडेंनी केलं. त्याच्यामध्ये किती ऍक्सिडेंट मध्ये किती युवक गेले माहिती आहेत तुम्हाला? 100पेक्षा जास्त युवक आणि सगळे सर्वसामान्य स्त्री असेल, महिला असेल, त्या ऍक्सिडेंट मध्ये गेल्या. दुसरा महत्वाचा मुद्दा आता त्यांनी तुम्हाला आणखी एक सांगतो. ह्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की बसेस आणून का उपयोगी. अहो, ह्याच्यामध्ये जर समजा CNG आणि इलेक्ट्रॉनिक जर बसेस आले नसत्या तर आता पुण्यामध्ये अशी परिस्थिती आहे की माणसांना चालता येणार नाही. आणि सगळ्यात त्यांचं आणखी एक प्रश्नाचं उत्तर देतो की ते सांगितले 4,000 बसेसची गरज आहे. 4,000 बसेस आम्ही आणणारच आहेत. पण तत्पूर्वी एक महत्वाचा विषय सांगतो की ह्या बसेस आणत असताना भारतीय जनता पार्टीने 1800 बसेस आणायची कुवत नव्हतीच बसेस आणायची. आणि या नंतरच्या काळामध्ये पंतप्रधानांच्या तर्फे ज्या 600 बसेस आलेल्या आहेत, या नंतरच्या काळामध्ये सुद्धा बसेस येतील आणि पुण्याचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारून जाईल. किती वर्षात इलेक्शन होऊ जाते. प्रशासन आणलं 2022 ला यांनी महानगरपालिकेमध्ये प्रशासन आणलं. त्यावेळी ह्या पुण्याचे महापौर कोण होते? प्रशांत जगताप राष्ट्रवादीचे गेल्या 10 वर्षात का नाही सुटला? 10 वर्षामध्ये तुम्ही म्हणाल मुलगा जन्म झाला की त्याला मोठा कर, असं होतं का? यांनी 60-70 वर्ष खाल्ले नाही देशाचे, सगळे लूट केले ना. आता कुठेतरी चौकीदाराला तो आता देश सांभाळतोय. आता सुधारणा होतील या देशामध्ये. नाही ऐका ना, आपण त्यांनी ज्या विषयांचे आरोप केले त्या विषयावर मी बोलतो. सगळ्यात महत्वाचं त्यांनी ट्रॅफिकचा विषय जो सांगितला, रिक्षा चालकांचा त्यांनी अतिशय गंभीर प्रश्न मांडला. मी तुम्हाला सांगतो, मेट्रो लाईन फेज 1 जेव्हा मेट्रोची चालू झाली तेव्हा तुम्हाला सांगतो, आज तुम्ही मेट्रोला त्या रूटला गर्दी बघा. त्या मेट्रो स्टेशनवरनं उतरल्यावर स्वतःच्या घरी जो माणूस जातो तो रिक्षाने जातो, जो स्वतः पहिले 2 व्हीलर घेऊन जात होता. त्यात रिक्षा चालकांना माझं झाल्यावर बोला. सगळ्यात महत्वाचं हे बघा, ही निवडणूक, ह्या निवडणुकीतनं देशाचा पंतप्रधान कोण होणार आहे ह्याची निवडणूक आहे का? आज मला सांगा, भारत देश पहिले संरक्षणासाठी बाहेरनं अॅम्युनेशन, बाहेरनं वेपन्स खरेदी करत होता. हा देश स्वतः आज एक्सपोर्टर झालेला आहे. स्वतःचं संरक्षण वाढवणारा देश. ह्याच्यासाठी भाजपाला मतदान नको तर पाहिजे. माझं दुसरं म्हणणं आहे, देशाचं स्तर हे विश्वात कुठे गेलंय? आज 26/11 जेव्हा मुंबईमध्ये घडला, या लोकांचं सरकार होतं, यांनी उत्तर दिलं का हो? 2019ला जेव्हा बालाकोटमध्ये हल्ला झाला, हा भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांच्या इच्छाशक्तीनं आणि नेतृत्वात घरात घुसून ठोकून आलो. हा भारत देश आहे. मला काय म्हणायचं ताई, जे केंद्राने जे केलं त्याचं कौतुक आहे. पण जे खासदारांचे अखत्यारीत प्रश्न येतात ते सोडवणं त्यांची जबाबदारी नव्हती का? जबाबदारी आहे. जबाबदारीनेच प्रश्न सोडवलेत. मला काय वाटतं, समोर उभे असलेल्या सर्वांच्या ना बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर नाही. नगरसेवक पदाची इलेक्शन, आमदार पदाची इलेक्शन, विधानसभेची आणि लोकसभेची याच्यामध्ये बेसिक फरक आहे. आता आपण ज्याला सामोरं जातोय ती लोकसभेची इलेक्शन आहे, ती नगरसेवक पदाची इलेक्शन नाहीये. हे जे मुद्दे काढतायत हे नगरसेवकांच्या रिलेटेड मुद्दे काढतायत, तेव्हा काढा ना तुम्ही जे मुद्दे ते. आता आपण देशाची इलेक्शनचा विचार करतोय. देशाच्या इलेक्शनचा विचार करताना देशाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत.
यांना जर तिथेच अडकून पडायचं असेल तर त्यांचा तो प्रश्न आहे. मला काय वाटतं, खासदारांचे प्रश्न हे खासदारांनी गेल्या आमच्या 10 वर्षांमध्ये व्यवस्थित मार्गी लावले आणि म्हणूनच यावेळेस आम्हाला असं वाटतं की 4 लाखांपेक्षा जास्त इंडिया यांनी जे काय केलंय गेल्या 70 वर्षांनी ती घाण काढायला थोडा तरी वेळ लागतो. आणि मला असं वाटतं, परत सांगते, नगरसेवक पदाची इलेक्शन आणि लोकसभेची इलेक्शन याच्यात फरक आहे, हे यांच्या बेसिक बुद्धीला समजून ठेवणं गरजेचं आहे. बरं ठीक आहे, ठीक आहे, येतो. बीआरटीच्या विषयाला घेऊन सगळ्यात जास्त आंदोलनं तुम्हीच केली, सगळ्यात जास्त आंदोलन तुम्हीच केली. आता आज तुम्ही त्याचं समर्थन करताय, हे सोयीचं शास्त्र सवडीचा परमार्थ आहे का? नाही. हे बघा, बीआरटी वर आंदोलन केली का तर हो 100% माझ्यापासून सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. ते कारण काय, बीआरटी ज्या पद्धतीनं आखली गेली, ज्या पद्धतीनं बीआरटी केली गेली ती अर्धवट. आज तुम्ही मला सांगा, सलग 4 किलोमीटरची बीआरटी कुठल्या भागात पुण्यात होती? कुठेही नव्हती. म्हणून त्या बीआरटीवर आंदोलन करायला लागलं. 2 किलोमीटरचा सरळ बीआरटी रूट, मधनच बीआरटी संपणार, ऍक्सिडेंट होत होते, जीव घेणे, लहान लहान मुलं त्यात गेली. म्हणून बीआरटीवर आंदोलन आम्ही केलं आणि म्हणून बीआरटी बंद करायला लावली. तुम्ही नियोजन नीट केलं नाही, ते नियोजन बंद करायला लावलं. बरं ऐका, सगळ्यात महत्वाचं आज ज्या मेट्रोचं श्रेय हे घेतात. अहो 10 वर्ष मेट्रो वरनं घालू, मेट्रो खाल्लं घालायची, वरनं घालायची, खाल्लं घालायची. अरे मोदी जे असे पंतप्रधान आहेत, जिथं भूमिपूजन करतात त्याच्यात उद्घाटन पण स्वतः करतात. बीजेपीच्या प्रवक्त्यांनी जे सांगितलं की देशाचा मुद्दा घ्या आणि त्यांनी 2008चा जो मुंबई हल्ल्यावरचा त्यांनी जो विषय काढलेला, 2008 वर मुंबईवर जो हल्ला झालेला त्याच्या संबंधित कसाबला फाशी, नंतर पाकिस्तानमध्ये जो तो रूट जो होता, रूट शोधून कोणी काढला? आपण. पुलवामा जो हल्ला झालेला, 300 किलो आरडीएक्स कुठून आलं त्याच्यावर चौकशी नाही, त्याच्यावर सरकारची काय प्रतिक्रिया त्याच्यावरती काहीच नाही. चायनाने आज ज्या पद्धतीने आपल्याकडे एन्क्रोचमेंट केली आहे त्याच्यावरती सुद्धा काही नाही. देशाच्या मुद्द्याची गोष्ट करतायत. सर्वात महत्वाचं, एवढे जे शहीद झालेले आपले जे सैनिक आहेत त्यांच्यावर ज्या पद्धतीने आतंकवाद्यांनी जे हल्ला केलेला त्याच्यावर काहीच इन्क्वायरी काही झालेली नाही. काय बोलताय? 170 पेक्षा जास्त आला कुठून? एवढी तिथं जर सुरक्षा होती, 300-350 किलो आरडीएक्स आलं कुठून? आणि सगळ्यात ते म्हणतात ना बीआरटीला आंदोलन केली, यांची जी लोक होती, यांच्या नगरसेवकांना जेव्हा ठेकेदाराचे हप्ते पोहोचवले तेव्हा आंदोलन केलं. पुलक्या पुण्याचं नाही, पुलक्या जनतेचं नाही, पाकिटाचा होता, म्हणून रस्त्यावर आले होते. मोदी ज्याचं उद्घाटन करतात ते काम पूर्ण करतात. अहो आमच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कुठे आहे? कधी बांधला तुम्ही? कधी बांधलास महाराज? उद्घाटन तुम्ही केलं ना? आमच्या आस्तीची कळतं छत्रपती शिवाजी महाराज स्मार्ट सिटी 1000 कोटी निधी खोटारडे थांबतो ना. हे खोटारडे स्मार्ट सिटी 100 करणं म्हणले. पुण्यातला सॅम्पल घ्या. आज परत त्यांनी टेंडर काढलं 5.5 कोटीचं, कारण त्यांनी घाणेरडी स्मार्ट सिटीची योजना राबवली. निव्वळ आपल्या जंगली मार्ग रोड आणि फर्ग्युसन रोड पूर्ण फेल आहे. आज परत त्यांनी 5.5 कोटीचं टेंडर काढून परत पाईपलाईन टाकली. हा घाणेरडा कारभार कोणाचा? बीजेपीचा. मेट्रो एका नुसत्या जंगली मार्ग रोडला 4 ठिकाणी स्टेशन केली. काय टमटम आहे 2 मिनिट आम्हाला? ही कुठली नॉनसेन्स केली? या घाणेरड्या गोष्टी आहेत. आणि आम्ही या गोष्टी बोललो की दिल्लीवर बोलता, दिल्लीवाले बोलला स्मार्ट सिटी. सर, एक महत्वाचा मुद्दा आहे. मगाशी हे म्हटलं की देशाची इलेक्शन आहे, देशाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे, कारण आपण खासदार निवडून देतोय. तर 2 कोटी रोजगार कुठे गेले? जीएसटी नंतर 5, 18 आणि 28% बँड नंतर झालेल्या अडचणी कुठे गेल्या? नोटबंदी नंतर काय झालं? आज काँग्रेस न्यायपत्राद्वारे 30 लाख सरकारी भरतीचं आश्वासन देते. महालक्ष्मी योजनेद्वारे 1 लाख महिलांना आश्वासन देते. सरकार भरतीचं आश्वासन देते. आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकशाही आणि संविधानाचं संरक्षणाचं आश्वासन देते. आज केंद्रीय मुद्द्यांबद्दल काय बोलताय ते? 10 वर्षामध्ये जो 4था स्तंभ आहे मीडिया, मोदींनी 10 वर्षामध्ये एक पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली नाहीये. आणि मला एक प्रामाणिकपणे म्हणायचं की आता ज्यांनी सांगितलं की आता युपीएससी एमपीसीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी प्रचंड आंदोलन केली. एकही भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी संघटनेनी पुणे विद्यापीठामध्ये जाऊन कधी तिथं सांगितलं नाही, कधी त्यांना साथ दिली नाही. आणि ते येणाऱ्या भविष्य काळातले आपले संधी अधिकारी असतील त्यावेळी कुठे गेली भाजप? ठीक आहे. मला पुढला मुद्दा घ्यायचा आहे पुण्याच्या पाणी प्रश्नाचा. 24/7
पाणी प्रश्नाचं आश्वासन होतं, काय झालं त्याचं? ती योजना चालू झालेली आहे आणि अनेक ठिकाणी आपण पहा, हे सगळे जे उभे आहेत ना, यांच्या सगळ्यांच्या घरांच्या टाक्यांना मीटर लागलेले आहेत. शेवटी प्रोसेस असते पाणी पुरवठा. पाणी प्रश्न, अरे पाणी प्रश्न जो सगळ्यांचा महत्वाचा, त्याच्यावर तरी बोलू द्यात. पाणी प्रश्न 24/7च्या पाणी पुरवठ्या संदर्भातली योजना पूर्णपणे सुरू झाली आहे. मीटर लावणं चालू आहे, त्या संदर्भातली कामकाज सुरू झालेलं आहे आणि काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये ती योजना कार्यान्वित होईल. अजिबात कोणी काळजी करायची गरज नाही. तुम्ही एक छोटी गोष्ट सांगू, या वर्षी पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी आपण पाऊस पडला होता. आत्ताच्या या मिनिटापर्यंत आहे ना, अर्धा दिवस सुद्धा आम्ही पाणी कपात केलेलं नाही. तुम्हाला आवडून सांगतो. बरं, पाणी प्रश्न मुळामध्ये पाण्याचे मीटर्स बऱ्याच ठिकाणी लागलेले आहेत. ज्या ठिकाणी लागलेले आहे तिथे लागणार पाणी. जसं आपण एटीएम सारखं करतो त्या पद्धतीने त्या सिस्टीमने ती प्रोसेस चालू आहे. मला इथे एकच सांगायचं दरवेळी नुसतं बोंबलून होत नाही नुसतं आरोप करताना सिद्ध करा, बाप दाखवायचा, भ्रष्टाचार झाला की नाही, भ्रष्टाचार बोंबलायचं, निघत तर काहीच नाही आणि तोंड घेऊन परत जायची. ही कुठली पद्धत आहे? आपलं वाटुळं, जनतेचं वाटुळं, विकासाचं वाटुळं, नुसतं बोंबलायचं. बोंबलण्यापेक्षा बॉम्ब दाखवून भ्रष्टाचार दाखवा, हा भ्रष्टाचार आहे. राहिला मेट्रोचा विषय, आज मेट्रो कोथरूड पासून डेक्कन असेल, डेक्कन पासून रामवाडी पासून मंडई आणि मंडई पासून कात्रज चालू आहे. ही जेव्हा मेट्रो पूर्ण चालू होईल तेव्हा रहदारीवरचा 30% भार कमी झालेला असेल. रहदारी गायब करता येत नाही, मेंटल सारखं बडबड करतात. मॅनेज होईल असं तुमचं म्हणणं? मॅनेज होईल. पाणी पुरवठ्याच्या संदर्भातला विषय सांगतो. पुणे पाणी पुरवठा समान पाणी मिळालं पाहिजे यासाठी एक साधारण जी योजना आणली, चांगली योजना 24/7. याचा विषय महत्वाचा सांगतो. पुण्यामध्ये जी वॉर्ड ऑफिस आहेत, तर पुणे शहराची जी सगळं लिमिट आहे, प्रत्येक एरियाला जो वॉर्ड ऑफिस आहे त्या वॉर्ड लेवलला एक पाणी टाकी बनवण्याचं काम चालू आहे. ज्या भागामध्ये पाण्याच्या टाक्या बनवल्या जातात त्या ठिकाणी ते बनवलेल्या जातात, जिथं जशा जागा मिळतील तशा. परवती जेल केंद्रामध्ये पाण्याच्या टाक्या पूर्ण झालेल्या आहेत, त्या लाईन टाकायचं कामही पूर्ण झालेलं आहे. 2 वर्ष झालं पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासन आहे आणि सर्वे चाललाय, मीटर बसले, पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे. अतिशय चांगली आणि जिव्हाळ्याची योजना आहे. पुणेकरांना समान पाणी मिळणार आहे आणि ते काम भारतीय जनता पार्टी केलेलं आहे. इलेक्शन झालं, आचारसंहिता संपल्यानंतर ह्या कामाला गती येईल आणि पुणेकरांना 24 तास पाणी मिळेल. आणि सांगतो एक महत्वाचा मुद्दा सांगतो, पाणी नियोजन कसं असतं ते सांगतो. इलेक्शन पाणी कपात आम्ही केलेलं नाहीये. इलेक्शन नंतर पाणी मिळेल. इलेक्शन झालं तर काम पूर्ण होईल आणि या 6 महिन्यामध्ये सर्वांना पाणी चांगलं मिळेल. ते म्हणतात 6 महिन्यात पाणी मिळेल. उत्तर घेतो. आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो खरं तर संबंध महाराष्ट्रात आपण अनुभवतोय आणि जनतेच्या चर्चेतनं पुढे येतोय, तो म्हणजे पाण्याचा प्रश्न. इथे देखील 24 तास पाणी हे आश्वासन होतं. या विषयाला घेऊन उत्तर मी तुमच्याकडे येतो. 24 तास पाणी पुरवठा हा सगळ्यात मोठा येत्या भविष्यकाळात उभा राहणारा किंवा उघडकीचा येणारा घोटाळा असणार आहे. कारण LNT कंपनीला हाताशी धरून नागरिकांना अवास्तव गरज नसताना त्यांना मीटर लावले गेलेत. आज जे पाणी बिल समजा 500 रुपये असेल ते उद्या 5,000 देतील, कारण याचं पूर्ण खासगीकरण चाललंय आणि याच्यामध्ये पुणेकर लुटून हे खाणार आहेत. आताही आम्ही बघतोय, आमच्याकडे फोटो आहेत की पावसाळ्यात पण यांनी यांत्रिक सफाई चालू. हे पाप कोणाचं? हे पाप भाजपचं. तुम्ही होतात त्यांच्याबरोबर? तुम्ही होतात त्यांच्याबरोबर? आमची 25 वर्ष सडली, तुमची शिवसेनेची 25 वर्ष त्यांच्यावर सडली. म्हणून आम्ही निर्णय घेतला की या घाणीत लोळायचं नाही, या चिखलात डुकरं लोळून द्या, आम्ही लोळणार नाही. आणि पाणी मुद्दा असा आहे की आज ही आहे ती पाणी टंचाई कृत्रिम आहे. हे नागरिकांना पाणी मीटर सक्तीचे करण्यासाठी त्यांच्याकडे ढकलणारी सिस्टीम आहे. विशालजी, आज लोकांना प्यायला पाणी नाहीये. बरोबर. आणि दारूच्या फॅक्टरीना पाणी जाते, विस्की स्कॉच बनतंय. परवाच्या दिवशी कलेक्टरांकडे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पुरावे दाखले कलेक्टरांना. कोण देतंय? यांचं सरकार. कोणतं सरकार आहे 10 वर्षापासून?